गेले 4-5 दिवस झालं आपल्या जवळी गावामध्ये या मामांच्या बकऱ्याचे आगमन आहे बघताना खरं आपण नशिबान आहे या संतांच्या सेवेत दुसरं कुठलंही भाग्य आपलं नाही येणाऱ्या बाळकांना बघून कृपया दर्शन रांग बंद झालेली आहे तरी कृपया आपण आपल्या जागेवरती बसून घ्यायचे या भक्तांनो जगाच्या कल्याणा संतांच्या योगे देव कष्टवती परोपकारी या संत ओटी प्रमाण या जगाच्या कल्याणासाठी या मामाने अवतार घेतला भक्तांनो बघा मामाने हयात असताना अनेक लीला केल्या अनेक चमत्कार करून दाखवले ते भक्तांनो बघा चोरून खाल्ल्याचे पचत नाही चोरून खाल्ल्याचे पचत नाही भक्तांनो बघा सर्वांनी शांत राहा सर्वांनी शांत बसून घ्यायचे चोरून खाल्ल्याचे पचत नाही एकदा मामा बकरी घेऊन असतात या गावातून त्या गावात नवरात्रातील करंज्या वगैरे जिंकाचे तोरण देवासमोर बांधण्याची पद्धत ग्रामीण भागात आहे या करबांधणी असं म्हणतात मामांच्या तंबूसमोर करबांधली जात असे मामांच्या तंबूसमोर करबांधली जात असे दसऱ्या दिवशी शिलकनानंतर माणसे मामांकडे सोनं देण्यासाठी येत मामा त्यांना करंज्याचा प्रसाद वाटत असे एकदा मैत्रे गावे शिलंगणाचा दिवस होता एकदा मैत्रे गावे शिलंगणाचा दिवस होता एका माणसाने इकडे तिकडे पाहिलं कोणी नसल्याचे पाहून त्याने करंज्या चोरून खाल्ल्या करीतील करंज्या चोरून खाल्ल्या गंगाराम पाटील जयराम पाटील गणपतराव पवार सत्यापा शिंगारी लक्ष्मण मोरे ही मंडळी सह सायंकाळी बसलेली होती या मंडळी सोबत इतर माणसंही होती त्या सर्व मंडळी देखत मामा अकस्मात म्हणाले या तुम्हाला चोर दाखवतो मामाच्या बोलण्यावर कोणाचं काही लक्ष जाईना या सर्व मंडळी बरोबर मामा म्हणाले अरे या तुम्हाला चोर दाखवतो मामाच्या चोराला बोलवून घेतले सर्व मंडळी समोर त्याला बोलवून घेतले सर्वांच्या समोर येतात त्याच्या तोंडातून उलटी बाहेर पडली खाल्लेले अन्न पदार्थ त्याला पचले नाही जे पदार्थ त्याने चोरून खाल्ले होते ते सर्व उलटी वाटा बाहेर पडले मामा म्हणाले सर्व माणसंही थकले झाले तो चोरही थकला झाला मामा त्यावेळेस म्हणाले अरे तुमच्या पोटात अन्नाचा कण आहे तुमच्या पोटात अन्न पचविणारा वैश्वानर नावाचा अग्नी म्हणजे मीच आहे तो अग्नी म्हणजे मीच आहे मामा म्हणायचं माझ्या तळावर म्हणशील इकडे तिकडे करशील माझ्यापासून तो चोरून करशील कोणी बाळू डोंगराचा दरबार आहे तिथं लांबी लबारी अजिबात चालणार नाही चोरी अजिबात चालणार नाही मामा म्हणाले माझ्या दरबारातला सुतळीचा तुकडा जर घरी नेतो म्हणून जर नेशीला तर घर जाळून टाकेल तवाच वाळून जर जगात नाव सांगेल तवाच वाळून जर जगात नाव सांगेल
दरबार वाचून तेवढा सोपा नाही. हा दरबार म्हणजे मामांनी सांगितलं या माझ्या तंबूची वाट आणि स्वर्गाची वाट येते. आज तुम्ही या ठिकाणी बसलाया, ही जागा पवित्र आहे, स्वर्गाचं ठिकाण आहे. त्या टायमाला म्हणून मामांनी सांगितलं की माझ्या दरबारात चोरी लांडी दबारी अजिबात चालणार नाही. ही तीर्थाचं क्षेत्र आहे, स्वर्गाचं ठिकाण आहे. त्या ठिकाणी अजिबात कोणाचं काही चालणार नाही. त्या बाळू धनगराची तंबूची वाट आणि स्वर्गाची वाट येत नाही. मामा असं म्हणत टाकांनो बघा, मामाने दृष्टी दिली आणि नंतर काढून घेतली मामांच्या इच्छेप्रमाणे. रोकडी गावच्या पुन्हाप्पा शिंगारे याचा आंधळा मुलगा मामांकडे गेला होता. सायंकाळची वेळ होती. सकाळी खिरीचा प्रसाद सर्वांनी खाल्ला होता. सर्व मंडळी बसलेली होते. इतर मंडळी सर्व मामा बसलेले होते. इतर मंडळी सोबत मामा हे बसलेले होते. बापू शिंगारे याला मामा म्हणाले, बापू या आंधळ्याला डोळं देऊ काय? तेव्हा बापू म्हणाले, मामा द्या की. मामा त्या आंधळ्या बाळू जवळ गेले आणि त्याला म्हणाले, बाळू मी तुला दिसेल असं करतो, तो पाठीमागून येऊन माझी पाठ शिवायची. तू जर माझी पाठ शिवली तर मी तुला डोळं देतो, नाही शिवली तर देणार. मामाने आपला भंडारा घेतला आणि त्या आंधळ्या बाळूच्या अंगावरती टाकला. ज्या टायमाला त्याच्या अंगावरती भंडारा टाकला त्या क्षणी त्याला स्पष्ट दिसू लागले, तो मामांना शिवण्याच्या तयारीत. आंधळा बाळू आणि मामा यांच्या शिवाशिवीचा खेळ चालू होता. 10-15 मिनिटं गेले. वालगातील सर्व मंडळी या दोघांचा खेळ पाहण्यास तटस्थ उभा होते. बाळूला दिसत असूनही मामा त्याला सापडले नाही. मामा फार चपळ होते. त्याचं तरपडणं हे मामाने पाहिलं. मामाने पुन्हा आपला भंडारा घेतला आणि त्याच्या अंगावरती टाकला. त्याच्या अंगावरती पुन्हा भंडारा टाकल्यावर वालगाची काय मंडळी होती त्या मंडळीला मामा म्हणाले, अरे ऐका रे, अरे याला जर डोळं दिलं तर याच्या हातून 7 खून होणार आहे. त्याला जर मी आता डोळं दिलं तर याच्या हातून 7 खून होणार आहे. त्यामुळे हा आंधळा आहे तोच बरा आहे. मामाने पुन्हा त्याचं डोळं काढून घेतलं. वर्गातील सर्व मंडळी ही सर्व दृश्य पाहत होती. वास्तविक बाळू हा जन्मताच आंधळा होता. त्याचे रोकडी गावामध्ये किराणा मालाचे दुकान आहे. त्याचे रोकडी गावामध्ये किराणा मालाचे दुकान आहे. डोळे नसूनही डोळे असणाऱ्या माणसासारखं तो दुकानातील सर्व कामे करत, गिऱ्हाईकाला सर्व वस्तू देत, घेवाण देवाण सर्व काही तो काम करत असे. या चरित्र ग्रंथाच्या लेखनाच्या काळी बाळू हा हयात आहे. त्यावेळी त्याचे वय सुमारे 14 वर्ष असावे. असा हा बाळू अशा प्रकारे तो सर्व काही काम करत. भक्तांनो,
मामांची ताकद मोठी आहे. मामा एकदा डोंगरावरती मेंढर राखत बसलेले होते. 10-12 जण चोर होते. त्या चोराने ठरवलं हा डोंगरावरचा दगड जर आपण सहज जर ढकलला तर या धनगराच्या अंगावर जाईल. हा धनगर जातीसाठी ठार होईल. तवा आता याला आपण मारायचं. त्या चोराने काय केलं, तो डोंगरावरचा दगड जो होता तो ढकलला. मामा सहजच्या डोंगराच्या पायथ्याला मेंढर राखत बसलेले होते. तो दगड ढकलला गेला. ही चर्चा जी काही चालू आहे ही चर्चा सर्व मामाला सर्व अंतर्गतांना समजत होते. तो दगड ढकलला गेल्याबरोबर त्या दगडाचे 2 भाग केले. तो दगड मामांपाशी ढकलत आला गेला. त्या मामांपाशी तो दगड आल्यानंतर त्या दगडाचे 2 तुकडे झाले. एक तुकडा हाताच्या उजव्या बाजूस गेला व दुसरा तुकडा डाव्या बाजूस गेला. हे दृश्य त्या 10-12 जणांनी डोंगरावरून वरून पाहिलं. त्या टायमाला त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला. म्हणाली, बाबा ही धनगर काही साधा साधा दिसत नाही. हा धनगर सामान्य दिसत नाही. हा कोणीतरी महान पुरुष असला पाहिजे. तेव्हा बाबानो चला इथून आपण पळायला पाहिजे. भक्तांनो ती 10-12 जण माघारी पळवले गेले. मामा आपलं सहज हसत बसला. भक्तांनो मामांची ही ताकद, मामाने अनेक लीला केल्या. आज आपलं भारत मोठं आहे आणि आजचा दिवस पण चांगला आहे. आज श्री रामनवमी आहे. भक्तांनो बघा मामांचा चमत्कार, वानराची आणि बाळूमामांची भेट. भक्तांनो बघा मामा आपली मेंढरं राखत वनातून चालले होते आणि काही वानरांचा टोळका मामांपाशी येऊन थांबला गेला. ती वानर त्या बाळूमामांकडे पाहत होती. जणू पूर्वजन्माचे प्रभू श्रीराम आपल्याला भेटले आहेत काय असं त्या वानरांच्या मनात चाललं होतं. वानर बाळूमामांकडे पाहत होती. मामाने आपली मेंढरं साईडला दिलेली. मामाही त्या वानराकडे पाहत होते. मामा त्या वानराकडे पाहत होते आणि स्मित हास्य करत त्या वानराकडे बघत होते. मामांपाशी आपले गाठोडं होता. त्या गाठोड्यामध्ये केळी होती. केळी मामाने काय केलं, ती केळी घेतली आणि त्या वानरांना टाकली. वानराने ती केळी खाल्ली. वानरानं ती केळी खाल्ली. मामा आपलं बघत बसलेलं होता. काय चमत्कार. त्या वानराने पाहिलं. त्यांना वाटलं आपलं ही पूर्वजन्माचे प्रभू श्रीराम आहेत. नंतर त्या वानराने काय केलं, मामांना आलिंगन दिलं आणि ती वानर मार्गस्थ झाली. मामांनी हे आपली मेंढरं घेतली आणि मामा पुढच्या प्रवासाला निघाले. भक्तांनो वानराचं आणि मामाचं काही नातं समजलं. या मुख्य प्राण्यांवर मामा अशा प्रकारे प्रेम करत. मुख्य प्राण्यावरती अपार प्रेम, नीतीने वागावे कमी नाही होत. हुनमताला मामा शासन करते. मामांनी सांगितलं, अरे जिथं माझा दरबार भरला त्या ठिकाणी 33 कोटी देव माझ्या दरबारात हजर राहायचा. हा दरबार साधा सुद्धा दरबार नाही. मामांनी सांगितलं होता, जगातली सारी मंदिरे जरी बंद झाले तरी बाळू धनगराचं दार नेहमी उघडं राहील आणि बाळू धनगराची घंटा वाजवत राहील.
भक्तांनो बघा, आणि मामा म्हणायचे अरे कोणत्या माळावर माझी जत्रा भरत. राजाचा डोळे ही मामांची ताकद आहे. जगाच्या आगळा हा संत महापुरुष यांनी अवतार घेतला. हा तो संत बाळूमामा भक्तांनो. मामांचा जीव जर जाणायचं झालं तर मेंढका आणि मेंढरा येणाऱ्या भक्तांना सूचना आहे. या ठिकाणी आता श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या मेंढरांना ओढ करण्याचा कार्यक्रम सुरू होत आहे. तरी कृपया होताच्या रोखून येऊ नका. येणाऱ्या भक्तांना सूचना आहे, कृपया आपण आहे त्या जागेवरच थांबून राहायचं. या समोर कोणी येऊ नका. भक्तांनो बघा, मामा महापुरुष कसं झालं. मामा देव झालं कसं. श्रीकृष्ण कसं होत. गायी गुरु त्यांनी वासरं राखले, तसं या बाळूमामांनी ही मेंढर राखली आणि या मेंढरांना जगाचं कल्याण करण्यासाठी सुरुवात केली. भक्तांनो, हे मेंढर म्हणजे साधी सुधी मेंढर नाही. मामाने सांगितलं ज्या शेतकऱ्याच्या रानाला माझ्या मेंढी माऊलीचा पाऊल लागला त्या ठिकाणी धनधान्याचं मोठ्या प्रमाणावर पिकतं. या जर त्या ठिकाणी जर नाही पिकलं तर जगात बाळूमामांचं नाव जमणार नाही. की मामांच्या तुमचं वाक्य भक्तांनो. मामाने सांगितलं ज्या मेंढी माऊलीला त्या शेतकऱ्याचं खाल्लं त्याला 2 पटीने दिल्याशिवाय मी राहणार नाही. त्याला 2 पटीने दिल्याशिवाय मी राहणार नाही. ताकद आहे भक्तांनो त्या मेंढराची. मेंढर वाटली तेवढी सुट्टी नाही. जगाच्या कल्याणासाठी या बाळूमामांना अवतार घेतला. भक्तांनो बघा, बाळूमामा पांडुरंगाचा सप्ताह करत होते. मामांना आकाशवाणी झाले, अरे बाळू तो पांडुरंगाचा सप्ताह कर. त्या टायमाला मामा म्हणाले ठीक आहे, आपण पांडुरंग सप्ताह केला पाहिजे. मामांनी आपल्या सोबतची काय मामांच्या सोबत माणसं होती. माणसांना सर्वांना मामांनी सांगितलं की बाबांनो आज माझ्या पांडुरंगाचा सप्ताह करायचा. सगळेजण म्हणाले मामा ठीक आहे, आपण मोठ्या थाटामाटात पांडुरंगाचा सप्ताह करू. मामा त्या पांडुरंगाच्या सप्त्यामध्ये तल्लीन झालं होतं. हरिनामाचा गजर होता, कीर्तन मोठ्या प्रमाणात चालत होता. आणि भक्तांनो बघा काय चमत्कार आहे. कीर्तन मोठ्या प्रमाणात चालत, हरिनामाचा गजर मोठ्या प्रमाणात होता. आणि त्या ठिकाणी एक पिशाच आलेलं होतं. सर्व माणसं त्या पांडुरंगाच्या सप्त्यामध्ये तल्लीन झालेली. आणि एका बैलगाडीमध्ये एक लहान ताना बाळ झोपलेलं होतं. आणि त्या पिशाच्यानं काय केलं, त्या गाडीजवळ गेलं आणि त्या मुलाला हातामध्ये घेतलं. मामा कुठं होतं, पांडुरंगाच्या सप्त्यामध्ये मामा होता. आता जशी अशी वाहनं लागली त्या टायमाला बैलगाड्या होत्या. त्या टायमाला अनेक माणसांनी बैलगाड्या आणून साईडला लावलेल्या आणि त्या बैलगाडीमध्ये जोडी केलेली. त्या जोडीमध्ये एक लहान ताना बाळ होतं. त्या पिशाच्या त्या लहान तान्या बाळाजवळ आला आणि त्या लहान मुलाला हातामध्ये घेतलं. मामा होतं पांडुरंगाच्या सप्त्यामध्ये. मामाने हे दृश्य मामाला डोळ्याने दिसल्याबरोबर चालू सप्त्यामधून मामा तारकन उठला आणि आपल्या डोळे घराघरा मामाने फिरवला. ज्या टायमाला मामाने डोळे फिरवले त्या टायमाला त्या पिशाच्यानं त्या लहान तान्या बाळाला हातामध्ये घेतलं होता. ते 2 पावलं पुढे गेलं आणि त्या पाण्यामध्ये टाकलं गेलं. सप्ताह झाला. सर्व मंडळी घराकडे चालली. सर्वत्र चर्चा झाली. यामध्ये लहान मुलं होतं कुठं गेलं. तेव्हा बाळूमामा त्या ठिकाणी गेला आणि मामाने सांगितलं त्या ठिकाणी
भक्तांनो त्या ठिकाणी जाता गेल्यानंतर पाहिलं तर ते लहानचा मूळ त्या ठिकाणी पडलेलं हातामध्ये उचलून घेतला, पण त्या लहान मुलाच्या केसाला देवाने धक्का लागून दिला नाही. भक्तांनो मामाने सांगितलं या जो माझी सेवा करते या अरे त्याच्या केसाला धक्का लागून देणार नाही. माझा भंडारा त्याच्या कपाळाला आहे. अरे बेटा यम का यमाचा बाप येऊ शकत नाही. बाळू धुनगराचा भक्त आहे. हा बाळू धुनगराचा भक्त आहे. यमाला सुद्धा हात लावायची ताकद आहे. एवढी ताकद या संत बाळू मध्ये आहे. विचार करा मामा कोण आहे. आत्मा हा पांडुरंग जैसा आज देखील भावे उभा परब्रह्म जैसा जरी नांदतो अंतरी पाषाणात नाही जैसा आज देखील भावे उभा परब्रह्म जैसा जरी नांदतो अंतरी पाषाणात नाही जैसा आज देखील भावे आत्मा हा परब्रह्म जैसा जरी नांदतो अंतरी पाषाणात नाही जैसा आज देखील भावे जरी नांदतो अंतरी पाषाणात नाही जैसा जरी नांदतो अंतरी पाषाणात नाही जैसा जरी नांदतो अंतरी पाषाणात नाही जैसा आज देखील भावे आत्मा हा परब्रह्म जैसा जरी नांदतो अंतरी पाषाणात नाही जैसा विश्वात ठाई ठाई जयाचा हवास होतो. विश्वात ठाई ठाई जयाचा हवास होतो. संत मंत साक्षी देती विश्वाची संत मंत साक्षी विश्वाची आज देखील भावे आत्मा हा परब्रह्म जैसा जरी नांदतो अंतरी पाषाणात नाही जैसा आज देखील भावे आत्मा हा परब्रह्म जैसा जरी नांदतो अंतरी पाषाणात नाही जैसा पाषाणात नाही जैसा. देशपांडेचं बोल मामाने ऐकलं. मामा म्हणाला लेखा वरचं त्यानं घेऊन आला तो आयुष्यात त्याला कधी काही काही पडणार नाही. देशपांडेने रात्रभर कार्यक्रम केला आणि काही दिवसानंतर पुन्हा देशपांडे मामांच्या तळावरती कार्यक्रमासाठी आला. त्याची तब्येत खराब होती. त्याला अत्यंत ताप आलेला होता. अशा परिस्थितीने देशपांडेने आपला कार्यक्रम मोठ्या उत्सुकतेने साजरा केला. मामा म्हणाले का तुला ताप आलाय नवा जरा झोप काढ. मामाने देशपांडेला आपल्या तळावरती झोपवलं. आपलं घोंगडं त्या देशपांडेच्या अंगावर टाकलं. मामाने आपला भंडारा घेतला. त्याच्या पूर्ण अंगावरती टाकला गेला. मामा म्हणाला देशपांड्या तू रातभरात इथे झोपून राहा. देशपांडेच्या अंगामध्ये ताप होता. देशपांडे बोलण्याची अवस्थेत नव्हता. मामाने त्याच्या अंगावरती भंडारा टाकल्याबरोबर त्याने तो टाकला गेला. घोंगडं त्याच्या अंगावरती टाकलं गेलं. रात्र उजळली. सकाळपारी सूर्य उगवला गेला. देशपांडेचा ताप निवला गेला. देशपांडे सकाळपारी उठून मामांच्या दर्शनासाठी आला.
मामांचं दर्शन घेतलं, मामांचं दर्शन घेतलं, पण काही चमत्कार. त्याच्या गुडघ्यावरती भंडारा त्यांनी झटकला गेला होता. त्या गुडघ्याला त्याला मोठं दोष त्या ठिकाणी तयार झाला. मामा म्हणाला, रांडच्या देशपांडे, अरे तू ही भंडारा झटकला होता ना, हे दुखून तुझ्या पाठीमागे राहणार. मामानो भक्तांनो, हे भंडारा वाटतो जेवढा सोपा नाही. आपली घरची हळद वेगळी आणि मामांचा भंडारा वेगळा. 18 रोगांवरती ज्याने विलाज केला, 18 रोगांवरचा इलाज मामाने केला. कशावर? या भंडाऱ्यावरती आणि कन्यावर. मामाने सांगितलं, अरे माझ्या तळावरती जो भक्त आला, ज्या भक्ताने माझ्या तळावर कन्या खाल्ल्या, त्याच्या पाठीमागचा काळ नाहीसा केला, त्याच्या पाठीमागचा काळ नाहीसा केला. हे असं बसलेला होता. मामाने प्रसाद केलेला होता. लाखो भक्ताबाई त्या प्रसादाचा आनंद घेत होता. आणि काय चमत्कार, सर्व मंडळींनी कार्यक्रम रातभर केलेला. सकाळपारी मामांचा प्रसाद सर्वजण खाणार. आषाढ वैद्य या महिन्यामध्ये मुसळधार पाऊस येत होता. पूर्वेकडून पश्चिमेकडे मुसळधार असा पाऊस येणार. काही क्षणात तो पाऊस मामाच्या पालखीवर येणार. हजारो लाखो भक्तांच्या पंक्ती बसल्या आहेत. त्या पंक्तीमध्ये पाऊस येणार. हे समोर पाहिलं आणि एक जण मामांपाशी गेला आणि म्हणाला, मामा, अहो पावसानं फार मोठी फळी धरली आहे. आता पाऊस येणार, प्रसाद काय खाता येत नाही भक्तांना. तेव्हा मामा पार करणं म्हटलं आणि 2 पावलं मोर गेला आणि आकाशाकडे बघितलं. आणि त्या आकाशातील वरुण राजाला मामाने शिराचा भडीमार सुरू केला. रांडच्या, अरे लाखो लोकांच्या पंक्ती बसलेल्या आहेत. अन्नाप्रती चालत असणाऱ्या दुपारीच्या करायला लागू नकोस. जिकडे पडायचंय तिकडे पड. या ठिकाणी परिषदेवर फाडू धुंदराशी गाठोय. रांडच्या, चल चालता हो, आज तुझ्या फाडू धुंदराशी गाठोय. ज्या ठिकाणी पडायचंय त्या ठिकाणी जा, इथं अजिबात पडू नकोस. असं म्हणून मामांनी आपलं कन्यावरचं घोंगडं घेतलं आणि घरा हवामध्ये मामाची घोंगड फिरवायला लागला. काही क्षणात पूर्वेकडून पश्चिमेकडून पूर्वेकडून पाऊस येणारा, चौबाजूला पाऊस येणारा, मामांच्या पंक्तीमध्ये पाऊस येणारा. तो पाऊस 2-3 किलोमीटर अंतर मोरे जाऊन पाऊस पडला. हे दृश्य सर्व मंडळींनी डोळ्याने पाहिलं. तेव्हा काही माणसं म्हणाली, देवा तुझ्या सोबत राहून देवा तू ओळखता आम्हाला आला नाही. तुझ्या सोबत आम्ही राहिलो, पण देवा तुझा ओळखला नाही. भक्तांना विचार करा, या ठिकाणी पडणारा पाऊस मामाने काही क्षणात त्या ठिकाणी पाडला गेला. पंचमहाभूतांवर मामाने राज्य केलं आणि आज तू ते केलं. रांडच्या, हे बाळू धनगर माझी साधा नाही. हे बाळू धनगर आधी फळावर होते, मग शेंड्याला शेवटी फुडक्याला धरतोय बघ. हे बाळू धनगर माझी खैराचा इंगळ आहे. मला फुचवणार याच्या मागं इकडे लागून लागतोय बघ. ध्यानात ठेव, ध्यानात ठेव. त्या देवानं कधी कोणाला सोडलेलं नाही. मामांपाशी यायचं झालं तर मामाने सांगितलं, नम्रता हा माझा भक्त आहे. नम्रता पाहिजे. ही दरबार वाटतो तेवढा सोपा नाही. स्वर्गाची वाट आहे ही दरबार माझी. आज तुम्ही या ठिकाणी बसलाय,
तुमचं पूर्वजन्माचं पुण्य मोठा आहे म्हणून तुम्ही या दरबारामध्ये आलाय. मामाची वारी, मामांची बकरी, मामांची सेवा सहजासहजी कोणाच्या नशिबात जात नाही, कोणाच्या पदरात पडत नाही. त्याला बहुजन्म पुण्य करावं लागतं. तेव्हा ते आपल्या त्यामुळं जो पत्र आपल्या परिसरामध्ये संताचा सोहळा आहे तो पतूर आनंदानं बकऱ्यांची सेवा करा. ज्यांना आपल्या रानामध्ये बकरी बसवायची आहे त्यांनी आपलं नाव नोंद आपल्या कारभाऱ्याकडे करायचं. यांच्याकडे चाराची चाऱ्याची व्यवस्था करा, यांच्याकडे पाण्याची पाण्याची व्यवस्था करा. भक्तांनो, आपल्या रानात मेंढरं गेली, ह्या मेंढरानं खाल्लं या म्हणून वाईट वाटून घेऊ नका, कोणी नुकसान म्हणू नका. कारण देवानं सांगितले हा बाबा डोंगर तुम्हाला भेट आलेला आहे, तुमचं भेट आलेलं नाही. मामाने सांगितलं जे शेतकऱ्याच्या रानाला माझ्या मेंढी मावळीचा पाऊल लागला या त्या ठिकाणी धनधान्याचं मोठ्या प्रमाणात पिकतं या. आणि जर नाही पिकलं तर जगात चालू डोंगर नाव सांगणार नाही, जगात चालू डोंगर नाव सांगणार नाही. त्यामुळे भक्तांनो, हे मेंढराने नुकसान केलं या, माझं नुकसान झालं या असं तुम्ही मनात न घ्या. मेंढीला तुम्ही शिवीगाळी करू नका, मेंढीला मारहाण करू नका, त्या मेंढी माऊलीला मारहाण करू नका. तुमच्या रानात बकरी येऊन द्यायची नसेल तर त्यांना प्रेमानं सांगा माझ्या रानामध्ये बकरी सोडू नका. तुमचं ऐकतील, सोडणार नाही ती बकरी तशी, पण त्यांना मारहाण करू नका. हा बाळूडोंगर म्हणजे फेऱ्याचा इंगळ आहे. या देवानं स्वतःच्या सख्या भावाला सोडलं नाही. तुम्ही आम्ही कुठल्या जणाला पाहता. मामानं सांगितलंय माझी जर फोड काढशील तर त्याची पुरती वाट लावून टाकतात तेव्हा बाळूडोंगर जगात नाव सांगेल. तर भक्तांनो, मामाचं जीवन चरित्र मोठं आहे, सांगायचं एवढं थोडंच आहे. आपल्या परिसरामध्ये तो आनंदानं सेवा करा, आलेल्या संधीचं सोनं करा. तुमच्या संकट, तुमची संकट जी काही आली अडचण आहे ती त्या बाळूमाला सांगा, त्या मेंढी माऊलीला सांगा, पूर्ण करणारा देव संत बाळूमा. एकदा मामाच्या मोठ्यावर सर्वांनी विचार करा. बोला बोला बाळूमाच्या गावाला, बोला बोला बाळूमा.